क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. Sit and salute the flag. सल्यूट या पापी झेंड्याला. कधीच नाही. मी तुझ्या आघोरी इंग्रजी सरकारची आणि या पापी झेंड्याची घृणा करतो. इंग्रजांनी तर आता अत्याचाराची परिसीमाच गाठली. आंदोलन दडपण्याकरता निर्दोषांच्या हत्या करतायत. काय झालं अभय भैया, आज तुम्ही गरम तव्यासारखे तापलात? बस हे समजून घ्या रामदुलारेजी, नादर सोलचा खेळ खतम. सांग खजिना कुठे आहे? मला काहीच माहित नाही साहेब, मला काहीच माहित नाही. मला जाऊ द्या साहेब. नाही साहेब, खरंच काही माहित नाही. देवा शपथ सांगतो, मला खूप त्रास होतोय साहेब, खूप त्रास होतोय साहेब. त्या खजिन्याशी आमचं काय देणं घेणं साहेब, मला सोडा साहेब. लाथा खाणाऱ्यांना बोलणं नाही समजत. जर तू आम्हाला खजानाबद्दल सांगितला तर आम्ही तुला सोडून देऊ. साहेब माहिती असतं तर. हा असं नाही ऐकणार. ह्याच्यावर 3rd डिग्री यूज करा. ह्याच्यावर हॉट वॉटर टाका. डोळ्यात रेड चिली पावडर टाका आणि जखमांवर मीठ चोळत राहा. जा, हॉट वॉटर घेऊन ये. तुम्ही लोक आता पण सांगू शकता की खजाना कुठे आहे. टाइम आहे तुमच्याकडे. नाहीतर हॉट वॉटर जेव्हा स्किन वर पडेल तेव्हा खूप त्रास होईल. आता पण टाइम आहे. ओके. साहेब आम्हाला काही माहित नाही साहेब. आमची लहान मुलं आहेत साहेब. साहेब आम्हाला सोडून द्या. काही माहित नाही साहेब. माझं तोंड काय बघतोय? पाणी टाक. आता पण सांग खजाना कुठे आहे? साहेब काय माहिती नाही. टाक पाणी.
खजिन्याचा काही पत्ता लागला? नो सर. इतक्या टॉर्चर आणि व्हायलन्स नंतर सुद्धा काहीच कळलं नाही सर. सिट. थँक्यू. तुम्ही 3rd डिग्री वापरून पाहिली? येस सर. आम्ही 3rd डिग्री 4th डिग्री एवढंच नव्हे तर आम्ही त्यांना लोखंडाच्या तापलेल्या सळ्यांनी सुद्धा त्यांना मारलं. त्यांच्या डोळ्यामध्ये रेड चिली पावडर सुद्धा टाकली. त्यांच्या जखमांवर मीठ सुद्धा चोळलं. त्यांना मेलेल्या कुत्र्याचा मांस सुद्धा खाऊ घातला. ते उलटी करत राहिले पण तरी सुद्धा काही बोलले नाही. सर, मला असं वाटतं की त्यांना खजिन्याबद्दल काहीच माहित नाहीये. आय थिंक यू आर राईट. ते निर्दोष आहेत. जाऊ द्या, सोडा त्यांना. ओके सर. बट त्यांना सोडल्यानंतर ती कुठे जातात यावर खडक नजर ठेवा. अंडरस्टँड? येस सर. सर सर आता हा खजाना आपल्याला कसा मिळेल? सर, जर हा खजाना नाही मिळाला तर माझा तर जॉब पणाला लागेल. सर, पर्सनली तर तुम्ही जाणताच की आम्ही किती ऑनेस्टीने ही ड्युटी निभावली आहे ते. आणि जेव्हा प्रमोशनचा टाइम आला तर सडनली हा इन्सिडेंट. सर, माझा तर जॉब निघून जाईल सर. प्लीज सर, काहीतरी करा सर. आम्ही हंबल रिक्वेस्ट करतो सर. मिस्टर सुपरिटेंडेंट, आय कांट डू एनिथिंग. मी हे तुम्हाला आधी पण सांगितलं. तर रुपया ब्रिटिश गव्हर्नमेंटचा आहे, आमचा किंवा तुमचा पर्सनल नाही. रुपया तर तुम्हाला परत करावाच लागणार. एकतर तो खजिना शोधून गव्हर्नमेंटला परत करायचा किंवा मग ते 8.25 करोड रुपये तुम्हाला तुमच्या जवळून द्यावे लागतील. सर, मी ऑनेस्ट ऑफिसर आहे. इतका पैसा कुठून आणणार मी? माझी जर इंग्लंडची संपूर्ण प्रॉपर्टी सुद्धा विकली तरी पण एवढा पैसा नाही येणार सर. तर मग त्या खजिन्याला शोधून गव्हर्नमेंटला परत करायचा आणि आपले प्रेस्टीज आणि आपली खुर्ची दोन्ही वाचवायचे. राईट सर. अरे राजेश्वरी, तू केव्हा आलीस? प्रणाम गुरुजी. मला आवाज का नाही दिलास? तुम्ही गीता वाचनात इतके मग्न होतात की तुमचं ध्यान भंग करणं उचित नाही वाटलं. हो, गीता असंच पुस्तक आहे. याला वाचून एकतर मनाला शांती मिळते आणि एक प्रकारचं बळ आणि मार्गदर्शन पण मिळतं. राजेश्वरी, खरं सांगायचं तर गीता एक धार्मिक ग्रंथ नाहीये. खरं तर हे जग रहाटाचं एक असं पुस्तक आहे जे तुम्हाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गुरुजी, तर तुम्हाला असं वाटतं की या जमान्यात सुद्धा गीतेतील सगळ्या गोष्टी बरोबर आहेत? अगदी शतशः खरंय. गीता हे असं जीवनशास्त्र आहे जे हजारो वर्षांपूर्वी जेवढं खरं होतं तेवढंच आजही आहे.
आणि मी तर माझ्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं गीतेत शोधतो आणि प्रत्येक वेळी मला योग्य उत्तर आणि योग्य समाधान मिळतं. असो, या अध्यात्माच्या गोष्टी झाल्या त्या समजण्याचं हे तुझं वय नाही. बोला, आज कसं काय येणं केलं? त्याचं काय गुरुजी, माझ्या जीवनात पण असेच काही गुंतलेले प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मी तुमच्याकडून जाणून घ्यायला आले. कसले प्रश्न? गुरुजी, माझं जीवन पुन्हा एकदा त्या वळणावर येऊन थांबलंय ज्या वळणावर मी वर्षांपूर्वी मागे सोडून आले होते. रणवीरचं पुन्हा माझ्या जीवनात परत येणं हा एक योगायोग नाही, पण हा रणवीर? हो, मी रणवीरला भेटले होते, पण कळलंच नाही तो कुठेतरी गायब झाला. मला आईच्या वतीने त्याची माफी मागायची होती. माफी? कोणत्या गोष्टीची माफी? मला सविस्तर सांग, काय झालंय? दुर्गाप्रसादजी, रणवीरला गोळी लागली होती आणि तो बेशुद्ध झाला होता. तर ती मुलगी तू आहेस जिने अभयचा जीव वाचवला होता. मग या नात्याने तर आम्ही तुझे उपकार मानायला हवेत. खरोखरच राजेश्वरी, तू फार मोठं काम केलंस. शाब्बास. अहो गुरुजी, यात उपकार ते कशाचे? हे तर माझं कर्तव्य होतं. गुरुजी, तुम्हाला तर माहित असेलच ना की रणवीर कुठे आहे? हिने भलेही अभयचा जीव वाचवला असेल, पण सज्जन सिंगच्या अड्ड्याचा पत्ता हिला सांगणं ठीक होणार नाही. गुरुजी, कसला विचार हे करताय? बघ, मला अजून ठाऊक नाहीये की तो कुठे आहे, पण मी शोधायचा प्रयत्न करेन की तो कुठे आहे. काही हरकत नाही. यांना नक्कीच त्याचा पत्ता माहीत आहे, पण कळत नाही माझ्यापासून का लपवत आहेत. काही हरकत नाही. माझं नावही राजेश्वरी आहे. पत्ता तर मी मिळवूनच राहीन. आता तू कुठे हरवलीस? काही नाही गुरुजी. गुरुजी, माझी अजून एक प्रार्थना आहे. आशा करते की तुम्ही ती टाळणार नाही. नाही नाही, बोल तू, काय सांगायचंय? तुम्हाला तर माहीतच आहे की माझे वडील माझे आदर्श होते, ज्यांच्या देशभक्तीचे प्रेम ओतप्रोत भरलेलं होतं. हो, मी देवाशीष बाबूंबद्दल चांगलंच जाणतो आणि त्यांची देशभक्ती पण आमच्याकरिता आजपर्यंत आदर्श आहे. बस गुरुजी, मला त्यांनी दाखवलेल्या त्याच मार्गावर चालायचंय. गुरुजी, मलाही रणभेरीमध्ये काम करायची इच्छा आहे. बस मला एक संधी द्या. मी तुम्हाला निराश होण्याचं काहीच कारण देणार नाही. चांगली गोष्ट आहे. मी याबद्दल माझ्या साथींशी बोलेन. मला विश्वास आहे की ते माझं बोलणं ऐकतील. चालेल गुरुजी. गुरुजी, हे रामनगरवाल्या मोर्चाची तयारी. विजया, ही राजेश्वरी आहे. गुरुजी, मी हिला चांगलीच ओळखते. राजेश्वरी? विजया, कशी आहेस तू? मी चांगली आहे. माझा तर विश्वासच बसत नाही की तू इतक्या वर्षांनंतर. पण आधी सांग, तू इथे कशी? ते मी तुला सांगतो. या मुलीने असं काम केलं की आम्ही सगळे हिचे कर्जदार झालोय. माहितीये, हिने अभयचा जीव वाचवला होता. जर हिने वेळीच अभयची गोळी काढली नसती तर बहुतेक आज अभय. राजेश्वरी, ती तू आहेस? राजेश्वरी, मी तुला सांगू नाही शकत. तू रणवीर आणि आमच्यावर किती उपकार केले आहेस. ही इथे पण रणवीरच्या सोबत आहे, म्हणून रणवीरला माझी आठवण सुद्धा येत नाही. पण काही हरकत नाही. आता रणवीरशी माझी भेट हीच करून देईल. पुढे माझं नशीब. बघूया काय लिहिलंय त्यात. रणवीर, आपण कधी एक होणार? खूप लवकर. पण तुला तर माहिती आहे ना की
आत्ता आपल्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे ते आपल्या देशाची स्वतंत्रता. होय रणवीर, तू पाहतच राहा, लवकरच आपला देश स्वतंत्र होईल. राजेश्वरी, हा काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काहीच नाही. तू इथेच राहतेस का? नाही नाही, ते काही कामाकरता गुरुजींना भेटायला आले होते. बस इथून जवळच आहे माझं घर, तिथेच राहते आईच्या सोबत. अच्छा, माझी आठवण कशी झाली? नमस्कार. नमस्ते. कशा आहात तुम्ही? बिलकुल ठीक आहे, बस तुमचीच कृपा आहे. आई राजेश्वरी. अरे राजेश्वरी, माझी लाडकी, कशी आहेस तू? प्रणाम काकी. सुखीरा सुखीरा. ही इथे कशी? आई बघ ना, किती छोटंसं जग आहे ना, इतक्या वर्षांनंतर भेट झाली हिच्याशी. ते तर असतं. तुम्ही लोक बोलत बसा, मी जरा आज जाऊन तयार होऊन येतो. काय आहे, जी, प्रेस मध्ये जायची वेळ नमस्ते. झालीये. नमस्कार. आई, हं? तुला आठवतंय एकदा मी तुला सांगितलं होतं की रणवीर घायाळ झाला होता तर त्याचा कोणीतरी जीव वाचवला होता? ती दुसरी कोणी नाही, आपली राजेश्वरीच आहे. अच्छा, हो. पण रणवीरने कधी याचा उल्लेख नाही केला. आई, त्यावेळी रणवीर ग्लानीत असेल म्हणून तर. अरे राजेश्वरी बेटा, तुझी आई कशी आहे? आई एकदम चांगली आहे. बस काळाने त्यांच्या सोबत जे काही केलंय ना, त्यामुळे चिडचिडी झाली, एवढंच. होय बेटा, मी हे जाणते. रणवीरच्या वडिलांनी तुझ्या बाबूजी बरोबर जे काही केलं ते बरोबर नाही केलं, पण जे होणार आहे बेटा ते तर घडतच ना. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यामुळे तुझ्या आणि रणवीरच्या मैत्रीत काहीच फरक नाही पडलाय. खरंच बेटा, तुझं मन फार मोठं आहे. रणवीर माझ्याकरता सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे असं की रणवीर एक चांगला माणूस आहे आणि मी त्याच्या वडिलांच्या कृत्याची शिक्षा त्याला नाही देऊ शकत. अरे बेटा, आठवलं, रणवीरने तुझ्यासाठी एक पत्र दिलंय, हे घे. असं वाटतंय काही महत्वाचं काम आहे म्हणून घाईने बोलावलंय. राजेश्वरी, तू आई बरोबर घरी जा, मला महत्वाच्या कामानिमित्त बाहेर जायचंय, ते उरकून मी तुला भेटते. नाही नाही विजया, मी निघते आता. आईला पण बरं नाहीये ना, पुन्हा कधीतरी भेटू. हा ठीक आहे. चल. ठीक आहे काकी, येते मी. खुश राहा. अच्छा.
जरा काय संधी मिळाली तर ही लगेच गायब झाली. खूप लबाड आहे ही. समजलीस ना? हो, मी समजले. तर मग एवढ्याशा गोष्टी करता मला इतकं लांब बोलवलं? हा, ती बातमी खूप महत्वाची होती. मी तसा स्वतः रणभेरी प्रेसपर्यंत येणार होतो, पण काही कारणाने येऊ नाही शकलो. मग विचार केला की तुला इथे बोलवावं. न विसरता ते छापून वितरित करा. ठीक आहे? ठीक आहे, मी छापायला देते. ठीक आहे, मी निघतो. सरदार माझी वाट बघत असतील. तर सरदारांशीच लग्न कर. काय काय म्हणालीस? खरंच बोलतेय मी. सरदारांशीच लग्न कर. मला तर वाटतच नाही की तुझ्या मनात माझ्याविषयी काही भावना आहेत. अच्छा, असं आहे तर. तसं हे तुला कोणी सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नाही? मग खरंच आहे का? बिलकुल. तुला संशय? अच्छा, किती? आता हे पण मलाच सांगावं लागेल. नाही. काय झालं? काय झालंय? काय रणवीर, आपण कधी एक होऊ? खूप लवकर. तुला तर माहित आहे ना की यावेळी आपल्या सगळ्यांकरता महत्वाचं आहे आपल्या देशाचं स्वातंत्र्य. हो रणवीर, तू पाहत राहा. खूपच लवकर आपला देश स्वतंत्र होईल. पण तोपर्यंत तू जर मला विसरलास तर? तुझ्या जीवनामध्ये कोणी दुसरी आली तर? हा, असं घडू पण शकतं. म्हणजे असं होऊ शकतं. काय? अरे, का नाही होऊ शकत? गंमत करतोय. असं कधी नाही होणार. आपल्या दोघांमध्ये कधी कोणी नाही येणार. चलायचं? कोणी इंडियन मला चीट करू शकत नाही. आम्ही इथे रूल करतो. ते आम्हाला धोका नाही देऊ शकत. या इंडियन्सवर क्रुएल्टीने रूल करायला पाहिजे. त्यांना आमची पॉवर काय आहे ते माहित नाहीये. आमचं ट्रेजरी लुटून त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं आहे. आम्ही त्याला असा लेसन देणार की त्यांना सरेंडर करावंच लागणार. Good morning, sir. Good morning, James. How are you? I'm fine. हे तू इंडियन लेडीची साडी घेऊन कुठे फिरतो आहेस, जेम्स? Sir, ही फक्त साडी नाहीये. आमच्या ट्रेजरीची चाबी आहे, चाबी. I mean to say,
क्रांतिकारींचे सिक्रेट. काय जेम्स, तू मॅड झालाय काय? इंडियन लेडीच्या साडीने सिक्रेट शोधतो आहेस तू? इडियट. बट सर ही सॉरी. शट अप जेम्स, शट अप. मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. चोरांना पकडण्याच्या ऐवजी तू इंडियन लेडी साडी घेऊन फिरतो सर आहेस. लिसन ही साडी नाही आहे. यात आमच्या करता खूप मोठी न्यूज आहे. व्हॉट न्यूज? सर, आमच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या लोकांनी शहराचा कानाकोपरा धुंडाळला. त्यानंतर आम्हाला ही साडी मिळाली. बट सांगतो ही ती साडी आहे जी क्रांतिकारीने घालून आमच्याशी फार मोठा धोका केलाय. तुझी हिम्मत कशी झाली आमच्या पती बरोबर असं बोलण्याची, आम्हाला धोकेबाज म्हणण्याची? ती बिलकुल बरोबर बोलते. यू मीन आम्ही ह्याच्या आधारे खजिन्यापर्यंत पोहोचू शकतो? डेफिनेटली. आम्ही त्या धोब्याला अरेस्ट केलाय. कुठे आहे तो? ही इज इन लॉकअप सर. व्हेरी गुड जेम्स, व्हेरी गुड. आम्ही इन्क्वायरी करू जस्ट नाव. ही साडी कुठून आली? ही साडी? येस, ही साडी. ही साडी आमच्या लॉन्ड्रीची आहे साहेब. साहेब तुला विचारत आहेत ही साडी तुला कोणी दिली? कोणी आणून दिली तुझ्याकडे? हे आम्हाला माहित नाही साहेब. पण आम्हाला माहिती आहे की क्रांतिकारी तुझ्या लॉन्ड्री मध्ये येतात आणि तुझी त्यांच्याशी चांगलीच ओळख आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर त्यांचा पत्ता आम्हाला नाही सांगितलास तर आम्ही तुला संपूर्ण आयुष्य इथे जेलमध्ये ठेवू. अंडरस्टँड? आम्हाला काही माहित नाही साहेब. आमच्याकडे तर शेकड्याने कपडे येतात. आम्ही सगळ्यांची माहिती कशी ठेवणार? इडियट, तू खोटं बोलतोयस. साफ साफ सांग, नाहीतर साहेब तुला गोळी घालतील. पण साहेब माझी तर काहीच चूक नाही आहे. तू क्रांतिकाऱ्यांचे कपडे धुतो म्हणून तू पण क्रांतिकारी आहे आणि आम्ही क्रांतिकार्यांना जिवंत सोडत नाही. थांबा साहेब, थांबा. आम्हाला काहीतरी लक्षात येते. थांबा साहेब. You know I will shoot you. No, sir, Leave me, no. James. I said leave me. Hold, please. I want to shoot him. तो सगळं काही सांगेल. No, James, I will सांगेल, shoot तो him. सगळं सांगेल. तो सगळं खरं खरं सांगेल. सांगतो साहेब, सांगतो. आम्ही सगळं सांगतो, सगळं आठवलं. Okay. Now tell me. ही साडी तुला कोणी दिली होती? जर तू आम्हाला सगळं खरं सांगून टाकलं तर आम्ही तुला खूप चांगला इनाम देऊ. नाहीतर अंडरस्टँड? जी सरकार. बोल ना. त्याचं नाव सोहन सिंग आहे. तो आमच्याकडे बऱ्याच वेळा कपडे घेऊन येतो. कोण आहे हा सोहन सिंग आणि कुठे राहतो तो? त्याचं घरबीर तर नाही माहित साहेब, पण त्याचा चेहरा ओळखतो. तो रोज 4 वाजता पान खायला आमच्या लॉन्ड्रीच्या दुकानासमोर येतो. इतके दिवस वाट पाहायला लावलीस होय रे नालायका? क्रांतिकारी बनतोयस? क्रांतिकारी बनतोयस तू? सगळी क्रांतिगिरी बाहेर काढतो तुझी.
पैसे उद्या देतो आम्ही भैया. हे सगळे तर पोलीसवाले आहेत. या सगळ्यांना मी ओळखतो. तो रामू, त्याच्याबरोबर गोपी सिंग, छगन सिंग, दीनदयाल या वेशात. गोपी तर रोज कुर्ता घालतो, पण आज सगळे वर्दीशिवाय कसे? बनारसी भैया एक पान बनवा. हां, आणि तो कोण बघतोय मागून लपून? अरे हा तर लॉन्ड्रीवाला आहे, ज्याला पोलिसांनी पकडलं होतं. हा काय करतोय इथे? बनारसी भैया लवकर दे. काय विचार करतोयस? तुझ्या म्हशीचा विचार करतोय. ठीक आहे ना, हे घे पान. हा, आणि हे घे जर्दा. हा दे लवकर. दे पैसे दे, मला जायचंय. अरे काय पैसे काय आतल्या खिशात ठेवलेस का? नाही येत रे. दे पैसे दे, मला जायचंय. शोधतोय ना. अच्छा उद्या देतो आम्ही भैया. ए मालक, उधारी बिधारी मी बंद केली आहे. पैसे घेऊन ये आणि मग पान घेऊन जा. दुकान बंद करून जायचंय मला. का रे इतक्या लवकर? अजून तर दिवस पण नाही संपला. आता मी तुला कसं सांगू, आमच्या पोटात थोडी गडबड आहे. पैसे दे, घरी जा. दे पान दे. अरे भैया देतो देतो. मिळाले मिळाले. मगापासून कशाला नोटंकी करत होता? हा अच्छा भैया निघतो मी. निघ. ते बघा, आता तर दुकान पण बंद होतंय. आता काय येतोय तो? असं वाटतंय की त्या क्रांतिकार्याला आपण इथे आल्याची खबर लागलेली आहे, म्हणूनच तो फरार झालाय. जयरामजी की बनारसी बाबू. जयरामजी की. अरे सोहन सिंग, तू इथे? यावेळी तू काय करतोयस? हुजूर, तो बघा, तोच आहे तो. अरे तू तर असं विचारतोयस की मी पहिल्यांदाच तुझ्याकडे आलोय? अरे जोपर्यंत तुझ्या हातचं पान खात नाही ना, शरीरात प्राणच येत नाहीत बघ. चल एक बढिया बनारसी पान लाव, ताजं लावा. गोपी सिंग. असं वाटतंय काहीतरी गोंधळ आहे. अरे पान गेलं गाढवाच्या पोटात. चल सटक इकडून, निघ. अरे असं काय बोलतोयस तू? फ्री मध्ये नाही मागत आहे हे बघ. मला पण माहितीये की मैत्री आपल्या जागी आणि धंदा आपल्या जागी. कधी उधारी घेतलीये का? लाव ना. वेडा आहेस का तू? निघ लवकर, नाही तर पोलीसवाले मारतील खूप. निघ. काय बोलतोयस तू? पोलीस? हा, तुझ्या चारी बाजूला पोलीस आहेत. अरे बघू नको, वळलास तर कळेल त्यांना. निघ लवकर, सटक. त्यांच्याकडे न बघताच निघ. मजाक करत नाहीस ना? अरे बाबा, खरं खरं सांगतोय. खरं सांगतोयस? अरे जीव वाचवायचा ना, सटक. निघ. पकडा पकडा त्याला.
बास बच्चा बास. खूप पळवलंस हा, खूप वाट पाहायला लावलीस हा नालायका तू. क्रांतिकारी बनतोयस हा, क्रांतिकारी बनतोयस तू. सगळी क्रांतिगिरी बाहेर काढतो तुझी आता. गोपी सिंग नाव आहे माझं, समजलास? सर, ही घ्या तुमच्या खजिन्याची चावी. घेऊन चला याला, घेऊन जा या क्रांतिवाद्याला. हे काय झालं? हिंदुस्थानात बऱ्याच ठिकाणी आम्ही नवीन अड्डे बनवू आणि आमचे क्रांतिकारी फौज बनवू, सशस्त्र. गुजू गुजू, काय रे? एक वाईट खबर आहे. काय? सोहन सिंगला पोलिसांनी गिरफ्तार केलं. एका फुलाचे सांगडे आहे. इच्छा नाही की मी सुंदर ललनेच्या दागिन्यात गुंफू. इच्छा नाही की देवाच्या माथी सजून आपलं भाग्य समजू. मला खुडून घे वनमाळी, त्या वाटेवर सोड मला ज्यावरून. मातृभूमीला शीर अर्पण करण्यास वीर जाती अनेक. वाह, मातृभूमीला शीर अर्पण करण्यास त्या वाटेवर जाती वीर अनेक. वा, या फुलाच्या माध्यमातून कवीने मातृभूमी करता बलिदान करण्याची जी भावना दर्शवलीये, याचा सरळ अर्थ आहे मातृभूमीची सेवा. आणि ही सेवा सृष्टीच्या सगळी सुख, एवढंच काय, देवाच्या पूजेपेक्षाही मोठी आहे. खरंच सरदार, या ओळी ऐकून आणि त्यांचा अर्थ समजल्यावर आपल्या अंगात एक बळ संचारल्यासारखं वाटतं. पण सरदार, तुम्हाला असं नाही वाटत कागदावर लिहिण्यापेक्षा खरोखर तसं वागण्यात खूप फरक असतो? हे बघ बेटा, कागदावर जे शब्द लिहिलेले आहेत त्यांना कमी लेखू नका. विचारते कसे? बघ, जशी तू आता आली आणि एका छोट्या काडीने ही वात पेटवून इथे प्रकाश केला आणि बघ कसं सगळं उजळून निघालं. त्याचप्रमाणे शब्दामध्ये दडलेला अर्थ आणि त्याचे मर्म आत्म्याला प्रकाशमान करतात. आणि जेव्हा आत्मा प्रबळ होतो तेव्हा हे शरीर काहीच उरत नाही. आत्मा जास्त शक्तिशाली आहे आपल्या शरीरापेक्षा. आणि मी आधी सुद्धा सांगितलं आहे तुम्हा लोकांना की मन शरीरापेक्षा जास्त बलवान असते. ही आहे मनाची शक्ती. हे बघ बेटा, एक रणभेरीने लाखो हिंदुस्थान्यांना मार्ग दाखवला. आणि ही या रणभेरीच्या शब्दांचीच ताकद आहे की ज्याने आम्ही इंग्रजांपासून 8.25 करोड रुपये लुटून त्याला हिंदुस्थानातून बाहेर जाण्यापासून वाचवले. आणि ह्या सगळ्यात रणभेरीचे सर्वात मोठे योगदान आहे. हो सरदार, ही गोष्ट 16 आणि सत्य आहे. होय सरदार, रुपयांवरून आठवलं की आपल्या अड्ड्यावर अनेक आवश्यक वस्तू संपल्यात आणि आपल्या साथीदारांकडे पर्याप्त बिछाने पण नाहीयेत. सूर्यबाला बरोबर म्हणतेय सरदार. दिवाळी पण आता जवळच आली आहे. का नाही आपण आपल्या अड्ड्याची थोडी डागडुजी करावी आणि काही जरुरी सामान पण घ्यावं? बोलायचं काय आहे तुला? सरदार, ते आपल्याकडे करोडोंचा खजिना आहे. का नाही आपण त्यातून काही 1000 रुपये खर्च करून हे सगळं क्रांतिकारी आहोत आपण, चोर नाही आहोत.
ते रुपये आमचे नाही आहेत, तुमचे नाही आहेत आणि इंग्रजांचे सुद्धा नाही आहेत. ते रुपये देशाच्या जनतेचे आहेत, जे इंग्रजांना कराच्या रूपात दिले आहेत. आपल्या देशाच्या विकासाकरिता आणि आपल्या देशाच्या उन्नतीकरिता. त्यातून आम्ही काय खर्च करायचा? सरदार, मग तुम्ही हे पैसे कोणत्या कामात लावणार आहात? मी सांगतो ते कोणत्या कामास येतील. आजपर्यंत या फिरंग्यांनी हजारो घरे उद्ध्वस्त केली, अनेक असहाय्य मातांपासून त्यांची मुलं हिसकावली, अनेक स्त्रियांना विधवा केलं. तर सगळ्यात आधी आपलं काम असेल राधेच्या आईसारख्या असह्य स्त्रियांची मदत, ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करायची. हो अभय, मला खूप छान वाटलं की तू माणुसकीचा विचार करतोस. तुझ्या मनात गरिबांकरता प्रेम आहे. मांडा अभय, त्या पैशातून आम्ही जनतेची मदत करू आणि बाकी उरलेल्या पैशांनी हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपले नवे अड्डे बनवू आणि आपली एक क्रांतिकारी फौज बनवू, सशस्त्र. गुजू गुजू, काय रे? एक वाईट खबर आहे. काय? सोहन सिंगला पोलिसांनी गिरफ्तार केलं. कसं? सरदार, मी सोहन सिंगला सोडवायचा प्रयत्न करतो. नाही अभय, आपण घाई करूया नको. विचार विनिमय करून निर्णय घेऊ. सरदार, कुठे आपला भेद ना उघड हो. सोहन सिंग असं तर नाही करणार. पण सरदार, यावेळी इंग्रज खरं तर फार भडकलेले आहेत आणि आपला भेद जाणण्याकरता कोणत्याही नीच पातळीला ते पोचू शकतात. लवकरच काहीतरी विचार करावा लागेल. बोल, तो खजिना कुठे आहे? हा तर बस एक नमुना होता. सांग, कुठे आहे तो खजिना? मजा आला. बोल, तो खजिना कुठे आहे? हा तर बस एक नमुना होता. सांग, कुठे आहे तो खजिना?
कोणता खजिना, कसला खजिना? तुम्ही मला सारखं सारखं काय विचारताय? तो खजिना जो तुम्ही क्रांतिकारींनी माझ्याकडून हिसकावून नेला, मला तो खजिना पाहिजे. खजिना हवाय. कोणते क्रांतिकारी? वाटतं हा असं नाही बोलणार. याला आता दुसरा डोस द्यावाच लागेल. गरम पाणी घेऊन या. जी हुजूर, आत्ता आणतो. जेव्हा तुझा चेहरा भाजेल, तू पोपटासारखा बोलायला लागशील. आता तर तुझा चेहरा भाजलाय. आता तुझी ही आतडी पण भाजेल. आज तर खूपच उशीर झाला. इतका वेळ तर कधीच नाही लावत. माहित नाही आज असं काय झालंय. कुठे यांचं भांड तर नाही फुटलं? हे महादेवा, यांचं रक्षण कर. आम्ही आहोत तुझे मेवणे. अरे आमचं तर अजून लग्न पण नाही झालं. ते काय ना की इथे आम्हाला तुझ्या होणाऱ्या घरवालीने पाठवलंय. ये ये, चल आमच्या बरोबर ये. तुम्हीच तर मला पळायला सांगितलं होतं. पण मी तुला आणखी एक गोष्ट सांगितली होती. मागे वळून बघू नकोस. तुम्ही माझ्याशी धोका का केला? धोका मी नाही, धोका तू केलायस. आपल्या देशाशी, क्रांतिकारकांशी आणि आपल्या सरदारांशी. तुला मारून मी सर्वांना वाचवलंय.